हाय, नमस्कार मंडळी. माझं नाव आहे वैभव आणि मी करंटली दुबईमध्ये जॉब करतो. बघा, जसं की तुम्हाला माहिती आहे, मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो, की मी माझी दुबईची सगळी जर्नी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. की मी 20 वर्षाचा असताना दुबईला कसं आलो आणि काय प्रॉब्लेम फेस केले, काय मिस्टेक्स केल्या आणि काय नाही केल्या. व्हिडिओ कंप्लीट बघा आणि काही मिस्टेक झाली तर प्लीज समजून घ्या, तुमचा लहान भाऊ, मोठा भाऊ समजून. आणि तुमचे काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, ठीक आहे? तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, माझ्याबद्दल थोडं बोलायचं झालं तर माझं नाव आहे वैभव महाकाल आणि मी बुलढाणा जिल्ह्याचा आहे. 20 वर्षाचा असताना मी दुबईला आलो होतो. म्हणजे ॲज अ असोसिएट लेवलला माझी दुबईमध्ये सिलेक्शन झालं होतं एका 5 स्टार हॉटेलमध्ये. तर आता चला स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगतो स्टार्टिंगपासून सगळं. बघा, माझी 12वी झाली सायन्समधून. आफ्टर 12th मग आता काय करायचं काही समजत नव्हतं. मला म्हणजे सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी करायचं होतं. कारण की मी एक सर्वसामान्य फॅमिलीतून बिलॉंग करतो. म्हणजे माझे आई-वडील आजही शेती करतात. त्यांनाही काही एवढी आयडिया नव्हती की आपल्या मुलाला काय करायला लावायचं आणि काय नाही. फक्त त्यांचं कसं होतं, "तू काही पण कर, तुला जे करायचं ते कर, आम्ही पैसे लावायला रेडी आहे." पण मी असा विचार केला की फक्त घरच्यांचे पैसे घालवून मतलब नाही ना. काहीतरी असं करायचं की ज्यांना म्हणजे आपल्याला लवकर जॉब मिळेल आणि घरच्यांना पण हेल्प होईल. तर मग मी असं थोडं रिसर्च केलं आणि मग मला कळालं की हॉटेल मॅनेजमेंट नावाचा एक कोर्स आहे. तो जर केला तर आपल्याला लवकर जॉब मिळू शकतो आणि आपण बाहेरच्या देशात जॉब करण्यासाठी जाऊ शकतो. तर मग मी ॲडमिशन घेतली हॉटेल मॅनेजमेंटला. तिथे मी डिप्लोमाला ॲडमिशन घेतली. तो कोर्स होता माझा 2 वर्षाचा. त्यामध्ये मी 1 वर्ष कॉलेज केलं आणि 1 वर्ष इंटर्नशिप केली. इंटर्नशिप मी आपल्या इथे महाराष्ट्रामध्येच केली. लोणावळ्यामध्ये एक रिसॉर्ट होतं 4 स्टार. तिथे मी माझी इंटर्नशिप केली 1 वर्षाची. इंटर्नशिप झाल्यानंतर मला माझा पहिला जॉब मिळाला. पहिला जॉब होता माझा द आय-टी-सी फॉर्च्यून सिलेक्ट अहमदाबाद. म्हणजे गुजरातमध्ये मी माझा पहिला जॉब केला. त्यावेळेस मला सॅलरी होती फक्त 10,500. आय नो ती जास्त सॅलरी नाही, पण त्यावेळेस ती माझ्यासाठी खूप होती. कारण की त्या एजमध्ये तेवढी सॅलरी ती म्हणजे खूप होती. कारण की मी फॅमिलीला हेल्प करू शकणार होतो ॲज अ फायनान्शियली. तर मग मी तिथे 8 महिने जॉब केला आणि हळूहळू मला समजलं की आपण ज्या फील्डमध्ये आलो ना, खरंच ते चांगलं केलं. कारण की खूप ग्रोइंग इंडस्ट्री आहे आणि यामधून आपण लवकर बाहेरच्या देशात जॉब करण्यासाठी जाऊ शकतो. तर मग मी काही दिवसांनी असं ठरवलं, म्हणजे असं डिसाईड केलं की बाबा आता काही पण करून आपल्याला इंडिया सोडायचा. म्हणजे ही कंट्री मूव्ह करायची, दुसऱ्या कंट्रीमध्ये जॉब करायचा. आता एवढं तर डिसाईड केलं, पण कोणी गायडन्स करणारं नव्हतं, कोणी सपोर्ट करणारं नव्हतं, काहीच माहिती नव्हतं. मग मी ऑनलाईन सर्च करत गेलो आणि तुम्हाला खोटं बोलत नाही, कंटिन्युअसली 3 महिने 3 महिने मी ऑनलाईनच सर्च करत गेलो. म्हणजे कसं जायचं, किती पैसे लागतील, इंग्लिश कशी असली पाहिजे, तिथे जॉब करण्यासाठी काय करावं लागेल, काय नाही करायचं, हे करण्यात माझे 3 महिने गेले. आणि एक दिवस फायनली मला म्हणजे एका ठिकाणी व्हॅकन्सी मिळाली. ती व्हॅकन्सी होती डाउनटाउन दुबईमध्ये. म्हणजे UAE ही कंट्री आहे आणि तिथे दुबई सिटी आहे. तर त्या दुबईमध्ये मला एक व्हॅकन्सी मिळाली. त्या हॉटेलचं नाव होतं मॅरियट इंटरनॅशनल. तुम्ही नंतर सर्च करू शकता. मी स्क्रीनवरती नाव देतो. रेसिडेन्सी इन बाय मॅरियट शेख जायद रोड दुबई. ही 5 स्टार हॉटेल आहे दुबईमध्ये. 430 रूमची प्रॉपर्टी आहे. तिथे माझं सिलेक्शन झालं ॲज अ असोसिएट लेव्हलचं. म्हणजे मी तिथे अप्लाय केलं, इंटरव्ह्यू झाला माझा आणि तिथे माझं मग सिलेक्शन झालं. सिलेक्शन झाल्यानंतर मला 18 तारखेला माझं ऑफर लेटर मिळालं. मला अजूनही म्हणजे ती माझ्या लक्षात आहे, कारण की ती डेट मी कधीच विसरणार नाही माझ्या लाईफमध्ये. 18 जानेवारी 2023ला माझं सिलेक्शन झालं आणि मग मी ज्या ठिकाणी जॉब करत होतो ना, त्या ठिकाणी मी सेम डेला रिझाईन दिलं आणि मॅनेजरला सांगितलं की सर असं-असं आहे म्हटलं आणि मला जावं लागतं म्हटलं आता, कारण की मला दुसऱ्या ठिकाणी जॉब मिळाला. तर मग त्या मॅनेजरचा मी ऑलवेज थँकफुल असेल, कारण की त्यांनी मला खूप सपोर्ट केला. त्यांनी मला मग सेम डे क्लिअरन्स करून दिलं, माझं सर्टिफिकेट वगैरे दिलं आणि मग मी 19 तारखेला आपल्या महाराष्ट्रात परत आलो. आणि मग घरच्यांना सांगितलं मी की असं-असं आहे म्हटलं आणि आता मला दुबईला जावं लागणार. तर मी तेव्हा माझ्या आईला आणि बाबाला रडताना पाहिलं. कारण की त्यांनी कधी इमॅजिनही केलं नसेल की त्यांचा मुलगा एवढ्या कमी एजमध्ये आपल्याला सोडून एवढ्या दूर जाणार बाहेरच्या देशात जॉब करण्यासाठी. त्यांना सांगितलं, ते पण खूप खुश झाले. फॅमिलीमध्ये म्हणजे चांगलं एकदम खुशीचं वातावरण होतं सगळीकडे. आणि 26 तारखेला म्हणजे बघा, 18ला सिलेक्शन झालं. माझं ऑफर लेटर 18ला आलं आणि 26 तारखेला मी आपला इंडिया सोडला. 26 जानेवारीला मी माझी फर्स्ट फ्लाइट घेतली 20व्या एजमध्ये, 20 वर्षाचा असताना. आणि ती फ्लाइट होती माझी 12 वाजताची आय थिंक काहीतरी. 26 जानेवारीला मी फ्लाय केलं दुबईसाठी आणि 27 तारखेला 2 किंवा 3 वाजता मी दुबईमध्ये पोहोचलो.
दुबईमध्ये आल्यानंतर म्हणजे मनात खूप भीती पण होती, एक्साइटमेंट पण होती. म्हणजे खूप मनात काही वेगळे-वेगळे थॉट्स येत होते. काही समजत नव्हतं. पण आता म्हटलं आलं तर करायचं काहीतरी. वापस तर जायचं नाही म्हटलं. घरच्यांचं नाव न्यायचं म्हटलं समोर. त्यामुळे मग आता जे पण मागं राहिलं ते राहिलं म्हटलं. जे इंडियाला होतं ते सगळं विसरायचं म्हटलं आता आणि नवीन लाईफ स्टार्ट करायची. मग मी 20व्या एजमध्येच इथे नवीन-नवीन गोष्टी आणखी शिकत गेलो आणि माझ्या जॉबलाच मी सर्व काही समजून चालायचो. म्हणजे मी माझा 100% जॉबला दिला मी माझ्या. स्टार्टिंगला मला खूप प्रॉब्लेम्स आले कारण की इथं लोकांमध्ये मिक्स होण्यात, सगळ्यांचं समजून घेण्यात आणि इथली लँग्वेज समजण्यात म्हणजे मला खूप हार्ड गेलं स्टार्टिंगला. कधी-कधी तर असं वाटायचं की भाई हे सगळं सोडून आता परत आपल्या गावी चला इंडियाला. आपल्या इकडेच करू आपण 10-15 हजारामध्ये. पण मग परत मनात असा विचार यायचा, यार आपल्या फॅमिलीला म्हणजे आपल्या फॅमिलीला किती होप आहे आपल्याकडनं आणि त्यांचा पण ट्रस्ट तोडणं बरोबर नाही ना ते. कारण की त्यांनी मला कॉलेजसाठी एवढे पैसे लावले. तर मग परत मी स्वतःला समजायचो की नाही बाबा आता जायचंच नाही. काही पण होऊ द्या. जायचं नाही. कंप्लीट 2 वर्ष जॉब करायचा, एक्सपिरियन्स घ्यायचा चांगला, तेव्हाच इंडियाला जायचं. मग मी अ, म्हणजे जानेवारीपासून म्हणजे 28 का 29 जानेवारीला माझी जॉइनिंग होती. म्हणजे समजा 29 जानेवारी पकडा. 29 जानेवारी 2023 पासून तर नॉन स्टॉप 15 एप्रिलपर्यंत मी जॉब केला. म्हणजे बघा कंटिन्युअसली मी 27 महिने जॉब केला. ना फॅमिली, ना फ्रेंड्स, ना फेस्टिवल काहीच नाही. या टाईममध्ये मी खूप काही शिकलो. खूप काही मिस्टेक्स केल्या. खूप काही नवीन-नवीन शिकलं आणि आता मला स्वतःवर प्राउड फील होते की मी त्यावेळेला इथे राहिलो म्हणून आज मी या म्हणजे पोझिशनवरती आहे. अ, माहिती आहे मला काही जास्त एक्सपिरियन्स नाहीये म्हणजे मी काय असा मोठा ज्ञान देत नाहीये तुम्हाला. पण माझ्या ह्याच्यानुसार मी खूप काही शिकलो. खूप काही स्ट्रगल केला मी 2 वर्षामध्ये आणि आताही थोडा सुरू आहे. पण आता थोडं फ्रीली आहे. म्हणजे पहिल्या 2 वर्षामध्ये खूप केला. पण आता कसं हळू गोष्टी कळायला लागल्या सगळ्या काही आणि सगळं काही समजलं. आणि आता दुबईत जवळपास मला 3रं वर्ष आहे ना, त्यामुळे एवढं काही टेन्शन नाही. म्हणजे एकदम घरासारखं वाटतंय मला आता. टाईम टू टाईम इंडियाला पण जातो, फॅमिलीला पैसे सेंड करतो वेळेवरती. असं काही टेन्शन नाही. सगळं काही मस्त सुरू आहे. कधी-कधी कामाचं प्रेशर येतंय, पण काही नाही आता मॅनेज होऊन जातंय आता. कारण की आता तर काय सवयच झाली इथे. आणि आता पण आपला प्लॅन आहे, म्हणजे माझा प्लॅन आहे की 2027 पर्यंत दुबई पण सोडायची. म्हणजे दुबईतून दुसऱ्या ठिकाणी जायचं, युरोपला मूव्ह करायचं. तर आय होप बाप्पाच्या आशीर्वादाने आणि आई-बाबांच्या आशीर्वादाने दुसऱ्या ठिकाणी पण जाईल. तर मला बस एवढंच सांगायचं की भाई मेहनत करत राहा. हार्डवर्क करा यार. कधी ना कधी टाइम बदलेल. फक्त कसं गिव्हअप करू नका. बिलकुल गिव्हअप करू नका. आता मी त्यावेळेस शपथ सांगतो जर गिव्हअप केलं असतं 2023 साली तर आज मी 2026 आहे. म्हणजे आता बघा 2026 सुरू आहे. मी इथे नसतो दुबईमध्ये. तुम्हाला सिरियसली सांगतो माझ्या समोर इथे बुर्ज खलिफा आहे. आमच्या रूमच्या समोरच बुर्ज खलिफा आहे. ते बघण्यासाठी लोक एवढ्या दूर-दूरून येतात. एवढे खर्च करून येतात 2-2, 3-3 लाख रुपये व्हिसा, तिकीट. पण आज तेच बुर्ज खलिफा आम्ही समोर म्हणजे डेली बघतो डेली. तर हेच एवढंच सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे फक्त की मेहनत करा लास्टपर्यंत हार मानू नका आणि काही तुमचे क्वेश्चन वगैरे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुम्हाला कसलीही हेल्प पाहिजे असेल तर कमेंट करा. तुमचा लहान भाऊ समजून किंवा मोठा भाऊ समजून तुम्ही विचारू शकता आणि या व्हिडिओमध्ये बोलण्यात काही मिस्टेक झाली असेल तर माफ करा. कारण की मी काय असा मोठा क्रिएटर वगैरे काही नाहीये किंवा मला काही एवढं आयडिया नाही व्हिडिओ बनवण्याची वगैरे. हे फक्त मी म्हणजे आपल्यासारख्या मराठी मुलांना म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे आपल्या इंडियाच्या बाहेर कसं आणायचं हा प्रयत्न करते फक्त मी. मी फक्त हा प्रयत्न करत आहे की माझ्यासारखे आणखीन जे मुलं किंवा मुली किंवा जे पण असतील त्यांना दुबईला कसं आणायचं हेच बघतो फक्त. आणि बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढं होतं. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आता डे बाय डे मी व्हिडिओ बनवत जाईल. आता काय झालं ना एक भरपूर दिवस झाले व्हिडिओ आला नव्हता कारण की मी ज्या हॉटेलमध्ये जॉब करतो ना ते बरोबर एअरपोर्टच्या शेजारी आहे आणि त्यामुळे ते कधी पण बिझी असतं तिथे. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. काही कमेंटमध्ये तुमचे क्वेश्चन असेल तर विचारा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.